आत्ताच एक मोठी बातमी अशी आलेली आहे की संतप्त मराठा आंदोलकांनी किंवा कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीच्या वाहनावरती दगडफेक केलेली आहे किंवा तोडफोड केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी जिकिरीचा आणि चिघळत जाणारा असा होत चाललेला आहे मित्रांनो। आणि हे पुढे पुढे वाढतच जाणार आहे, कारण हा गेल्या अनेक वर्षापासूनचा हा बॅकलॉग आहे। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणी लोकांनी केलेली फसवणूक आहे आणि याच्यामध्ये एक मोठा कळीचा मुद्दा असा आहे, तो मला आज तुमच्याशी बोलायचे नेमकं काय। बरेचदा आपल्याकडे वेळ नसतो म्हणून हे जॉगिंगच्या वेळीच किंवा चालत्या गाडीमध्ये मला व्हिडिओ बनवावे लागतात, परंतु समाजाचा हा एवढा गंभीर प्रश्न आहे त्याच्यामुळे गप बसणं हे काही शहाणपणाचं नाही आणि तरुणांना योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे एक इतिहास संशोधक अभ्यासक म्हणून वगैरे वगैरे वगैरे, बरोबर। तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यामध्ये ओबीसी समाजातला सर्वसामान्य ओबीसीचा कधी विरोध असणार नाही, असण्याचं कारण नाही, हे मी तुम्हाला अभ्यासावरून सांगतो। आता ते का विरोध होणार नाही ते मी तुम्हाला सांगतो नंतर। तर आता सध्या माझं असं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या ह्या अन्यायाला किंवा ह्या दुर्गतीला सर्वात जास्त जबाबदार जर कोण आहेत तर ते मराठा राजकारणी लोक आहेत। आणि ह्या राजकारणी लोकांचं नेहमी असं पालुपद असतंय की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, परंतु ओबीसींवरती अन्याय झाला नाही पाहिजे। आम्ही मराठ्यांच्या बाजूने आहोत पण ओबीसींवरती अन्याय झाला नाही पाहिजे, हे सारखं सारखं ओबीसींना का मध्ये घेतात। त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचंय की जे लोक असं म्हणतात की ओबीसीमधून मराठ्यांना देऊ नका किंवा ओबीसींवरती अन्याय झाला नाही पाहिजे, याचं कारण असं आहे की या बहुतेक नेत्यांची स्वतःची ओबीसी सर्टिफिकेट आहेत, या बहुतेक लोकांचं स्वतःची कुणबी म्हणून नोंद आहे। मी आमच्या पुण्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये बराचसा सर्च मारलाय आणि पुण्यामधल्या कोणकोणत्या प्रस्थापित नेत्यांचे कुणबी सर्टिफिकेट कुणबी दाखले आहेत आणि कुणी त्यांच्या कागदपत्रामध्ये ओबीसी वापरतंय हे सगळं मी आता कमेंटमध्ये तुम्हाला टाकणार आहे। एकेकाची कागदपत्र तुमच्याकडे पण काय असतील ना ती सुद्धा तुम्ही टाका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मराठा आरक्षण ह्या विषयावरती सगळं जग बोलत असताना मराठा आमदार, मराठा खासदार, मराठा राजकारणी, मराठा मंत्री का बोलत नाहीत, हे का आळीमिळी गुपचुळीची भूमिका का घेतायत। कारण यांना ओबीसींनी निवडून दिलेलं आहे, परंतु हे मराठा म्हणून सगळीकडे मिरवतात। त्यांनी ओबीसींची पण फसवणूक केलेली आहे, त्यांनी मराठ्यांची पण फसवणूकच केलेली आहे। सर्टिफिकेट ओबीसीची काढायची आणि जाहीरपणे मिरवायचं आम्ही स्ट्रॉंग मराठा, आम्ही जातिवंत मराठा, आम्ही कुलवान मराठा वगैरे वगैरे। हे असं झालेलं आहे की हंसांच्या कळपामधला बगळा ओळखणं अवघड झालंय आणि कोकिळ्यांच्या कळपामधले कावळे ओळखणं अवघड झालेलं आहे, एवढं हे अवघड काम आहे। आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला सगळ्यात जास्त जबाबदार कोण असतील तर राजकारणात असणारे आणि सत्तेवर असणारे हे राजकारणी मराठेच या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत। आणि मराठा तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यामध्ये जर सगळ्यात मोठा कोणाचा दोष असेल किंवा सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणाची असेल तर ती मराठा राजकीय लोकांची। आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की यांनी जाणीवपूर्वक 56 मोर्चाच्या वेळी पण भूमिका घेतली की मराठ्यांना शैक्षणिक आरक्षण द्या, मराठ्यांना नोकऱ्यांचं आरक्षण द्या, पण राजकीय आरक्षण देऊ नका किंवा राजकीय आरक्षण ही आमची मागणी नाही, असं ते का म्हणत होते त्यावेळी पुढारी मंडळी, हे आता तुमच्या लक्षात येत असेल। त्यामुळे खाली मी अनेक राजकीय लोकांची कागदपत्र टाकतो, राजकीय लोकांची नावं टाकतो, ज्यांनी ओबीसींचे दाखले घेतलेले आहेत, ओबीसींची कागदपत्र काढलेली आहेत आणि ओबीसींचे ते लाभ घेत आहेत। लक्षात घ्या, ओबीसी कधीही मराठ्यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊ शकणार नाहीत किंवा तशा प्रकारची ती भूमिका मांडणार नाहीत, याची म्हणजे सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतोय। कारण आम्ही गावगाड्यामध्ये सगळे आम्ही एकत्रच होतो, एकत्रच आहोत। मराठा, माळी, धनगर, वंजारी ह्या 4 समाजामध्ये प्रचंड समानता आहे। हे चौघं एकमेकापासून कोणत्याही तात्विकदृष्ट्या वेगळे असण्याचं काहीच कारण नाही। बहुतेक हे समाजांमध्ये वारकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, बहुतेक हे शाकाहारी लोक आहेत, बहुतेकांच्याकडे शेतीचाच मूळ व्यवसाय आहे आणि बहुतेकांकडे पशुपालन हाच मूळ व्यवसाय आहे। त्यामुळे कुणबी आणि मराठा असा वाद लावण्यामध्ये जे काही राजकारण करायचं चाललेलं आहे ते चुकीचं आहे, ते योग्य नाहीये। आणि याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजातील बरेचसे लोक लेवा पाटील म्हणून किंवा इतर पाटील, इकडचे पाटील, तिकडचे पाटील असे म्हणून सगळे कुणबीमध्ये आहेतच ऑलरेडी।
त्यामुळे जे काय आता ज्या गरिबांना ह्याची माहिती वेळेत मिळू शकलेली नाही की बाबा आपण कुणबीचं सर्टिफिकेट काढल्यामुळे किमान आपल्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न तरी सुटेल किंवा रोजगारामध्ये आपल्या मुलांना काहीतरी थोडीशी तरी संधी मिळेल, हे ज्या सर्वसामान्य मराठ्यांना माहीत नव्हतं त्यांच्याकडेच फक्त कुणबीचं सर्टिफिकेट नाही, आणि जे मराठवाड्यामध्ये मराठी राहतात त्यांच्याकडच्या सर्टिफिकेटचा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तयार झाला, ते निजामाने सगळी कागदपत्र जाळल्यामुळे, आणि म्हणून त्याच्या नोंदी सापडत नाहीत. आणि सरकार पण असं बदमाश आहे की ते म्हणते की तुम्ही नोंदी दाखवा. अरे जर सरकारनेच कागदपत्र जाळली असतील, जर निजामाने सगळी कागदपत्र जाळली, तर आता त्या मराठवाड्यातील मराठ्यांनी कुणबीच्या नोंदी आणायच्या कशातून? त्यामुळे म्हणून तर मनोज जरांगे पाटील म्हणतायत ना की आम्हाला सरसकट द्या, कारण जर आमची कागदपत्र जर जाळली गेली असतील तर आम्ही आणायची कुठून? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही स्वर्ग दाखवा. अरे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, आणि स्वर्गात जायचं म्हटलं तर मेल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारचे तुम्ही हे लोकांना पर्याय देताय, हे चुकीचं आहे. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये राजकारणी लोक अजूनही जे टंगळ मंगळ चाल ढकल बोलवणी करतायत, आश्वासनं द्यायचा प्रयत्न करतायत, हे साफ चुकीचं आहे. ही वेळ चर्चेची नाही, ही वेळ निर्णय घेण्याची आहे, आणि निर्णायक वेळ घेण्याची आहे. कारण आतापर्यंत 56 मोर्चे काढून सुद्धा मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, आणि या फसवणुकीतून ही भावना आता तयार झालेली आहे की राजकारणी लोक प्रामाणिक नाहीत, सच्चे नाहीत, आणि त्यांच्या कोणत्याही शब्दावरती विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही. आणि मी पूर्वीच सांगितलं होतं, लक्षात घ्या, आरक्षण कसं दिलं जातं हे मी 9 सप्टेंबरला एक व्हिडिओ बनवला होता, जो करोडो लोकांनी पाहिलेला आहे. एकाही वकिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले नाही, एकाही राजकारणी लोकांनी त्याच्यावरती की सर हे तुमचं चुकीचं म्हणणं आहे असं म्हणण्याची हिंमत करू शकलेले नाहीत. कारण मला माहिती आहे की माझ्या समाजाची माझ्यावर जबाबदारी आहे. जे बोलायचं ते अभ्यासपूर्वक बोलवायचं, आणि ते कायदेशीर असलं पाहिजे हेच बोलायचं. आम्ही कुठेही कधीही कोणत्याही तोडफोडीचं समर्थन मी तरी करणार नाही, कोणालाही असं म्हणणार नाही की तुम्ही कायदा हातात घ्या. जे प्रश्न शांततेनं सुटू शकतात, जे संयमाने सुटू शकतात, ते मारामाऱ्या करून किंवा आणि हे लक्षात घ्या तसे सुटणार नाहीत. आणि 2 समाज एकमेकाच्या विरुद्ध भडकवणे, एकमेकाच्या समोर त्यांना उभं करणं, फोडा आणि राज्य करा, हीच तर राजकारणी लोकांचं राजकारण असते. त्यामुळे माझी सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे, फक्त मराठाच नाही बाकीच्याही सर्वांना विनंती आहे की तुम्ही कोणीही कायदा हातात घेऊ नये. आपापली मतं जी काय असतील ती अभ्यासपूर्वक कायद्याच्या चौकटीत मांडा. आणि जर कुठल्याही कार्यकर्त्यांनी गोंधळ केला तशा प्रकारचे, बघा मलाही कबूल आहे की परिस्थिती अशीच आहे की मुलांचा संयम सुटला पाहिजे, आणि राजकारणी लोक हेच करतात. तुमचा संयम सुटणं म्हणजे त्यांचा विजय आहे, आणि तुम्ही संयम ठेवणं म्हणजे त्यांचा पराभव आहे. आणि म्हणून मी सर्व मराठा तरुणांना, बाकीच्याही समाजातील तरुणांना आवाहन करेल की आपण सगळे एकत्र येऊया. मराठ्यांना ओबीसीमध्ये घातल्यामुळे ओबीसीवरती अन्याय होईल असं म्हणणं फक्त राजकारणी लोकांचं आहे. ओबीसी समाज आजही मराठ्यांच्या सोबतच जेवतो, एका पंक्तीला बसतो, एकत्रच खातो. आणि लक्षात घ्या, ओबीसीमध्ये मराठी आल्यामुळे आमच्यावर अन्याय होईल असे जर कोणी पुढे सोडत असतील तर त्यांनी हे पण स्पष्टीकरण करावं की मराठे सुद्धा ओबीसीमध्येच असताना मराठ्यांचं 75 वर्षाचं आरक्षणाचा लाभ बाकीच्यांनी उचललेला आहे, मग तो मराठ्यांवरती अन्याय नाही आहे का? म्हणजे मराठी आल्यामुळे जर तुमचा आकडा कमी होणार असेल, संख्या कमी होणार असेल असं तुमचं म्हणणं असेल, काही लोकांनी निवडा, सगळ्या ओबीसींचं म्हणणं असणार नाही हे मला माहिती आहे. जर तुमचं असं म्हणणं असेल तर याचा अर्थ गेली 75 वर्ष म्हणजे जे मराठ्यांच्या हक्काचं होतं ते ओबीसींनी वापरलेलं आहे. आणि मग जर आता मराठ्यांच्या जर ताटामध्ये काही शिल्लक नसेल आणि तुमचं ताट पूर्ण भरलेलं असेल तर अर्ध तुमच्या ताटातलं जर मराठ्यांच्या ताटामध्ये दिलं तुम्ही तर काही बिघडणार नाही. पण तोपर्यंत तुमचंही ताट मोकळं राहू नये म्हणून आणखी ज्या भाकरी थापल्या जातील, आणखी ज्या चपात्या लाटल्या जातील, आणखी जे काही पदार्थ बनवले जातील ते सुद्धा तुमच्या ताटामध्ये येतील. आणि म्हणून आलेच पाहिजेत. ओबीसी पण उपाशी राहावेत असं कोणाचं म्हणणं नाही, पण ओबीसी तुपाशी आणि मराठे उपाशी हे असं चालणार नाही. ओबीसींना भाजी भाकरी भेटली तर मराठे सुद्धा त्यातली भाजी भाकरी आनंदाने खातील. ओबीसींना जर तूप भेटलं तर मराठे सुद्धा तूप खायला तयार असतील. पण सध्या आपली उपासमार चालू आहे दोघांची. त्यामुळे आपण ओबीसी, मराठे, धनगर आणि ज्या ज्या लोकांचे आरक्षणाचा प्रश्न पेंडिंग आहे त्या सर्व समाजाने एकत्र येऊन राजकीय लोकांना कोंडीत पकडलं पाहिजे आणि सर्व पक्षीय लोकांना कोंडीत पकडलं पाहिजे. आता हा प्रश्न असा नाहीच आहे की ह्या पक्षाने आमच्यावर अन्याय केला आणि त्या पक्षाने अन्याय केला. आपलं ठाम मत आहे, आपण सगळ्यांना बघितलेलं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजावरती ठरवून अन्याय केलेला आहे. त्यामुळे या सर्व राजकीय लोकांना गारद करण्याची हीच वेळ आहे आणि त्यातले जे कोणी नाराज आहेत त्यांनाही सरळ करण्याची हीच वेळ आहे. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एक भविष्य सांगतो तुम्हाला. या महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या 288 आमदारापैकी 80 सुद्धा आमदार परत रिपीट होणार नाहीत.
ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न असंवेदनशीलपणे हाताळलेला आहे, मी तुम्हाला राजकीय भविष्य सांगतो, अगदी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा परत विधानसभेत दिसणार नाहीत. मी जाहीरपणे सांगतोय तुम्हाला, जबाबदारीने सांगतोय. ज्या प्रकारची मराठा आरक्षणाची हेळसांड यांनी केलेली आहे, या महाराष्ट्रातले 288 पैकी 80 सुद्धा आमदार रिपीट होऊ शकणार नाहीत आणि एकही मंत्री निवडून जाईल असं मला वाटत नाही. कारण मराठ्यांना डावलून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं हे ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नाहीये, परमेश्वराला शक्य नाहीये. तर तुम्ही 4 चांडाळांना तुम्ही कोण मोठे लागून गेलेला आहात. आणि एकदा एखाद्याला फसवता येतं, लक्षात घ्या, एकदा एखाद्या व्यक्तीला फसवता येतं, दुसऱ्यांदा फसवता येणार नाही. इथं तर करोडोंचा समाज आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल. इलेक्शनमध्ये, येणाऱ्या इलेक्शनमध्ये बहुतेक आमदार मंत्री तर पडणारच आहेत, पण बऱ्याचशा लोकांचे पक्ष सुद्धा गायब होणार आहेत, हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि जे झालं, लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये नवीनच समीकरण जन्माला येईल आणि नवीनच शेतकऱ्याची, कष्टकऱ्याचीच पोरं त्या विधानसभेमध्ये दिसतील. आणि जर ती पोरं विधानसभेमध्ये दिसली, नवी नवी पोरं, अगदी ज्यांना राजकारणाचं काहीच माहीत नाही पण तळमळे समाजासाठी काय करायची, तर ती पोरं जर विधानसभेत तुम्हाला दिसली, 288 पैकी 225 पोरं जर नव्या दमाची तुम्हाला दिसली, तर लक्षात घ्या, हे सगळंच्या सगळं होणार आहे. या राजकीय लोकांनी बेजबाबदारपणे हे आंदोलन हाताळली, त्याचं ते परिणाम असणार आहे. यांनी कितीही पैसा ओतू देत, कितीही पैसा वाटू देत, कितीही दादागिरी, गुंडागर्दी करू देत, किती अपप्रचार करू देत आणि किती लोकांना पैसे चारू देत, आता लोक पैसे घेणार नाहीत. आता लोक मतं देणार नाहीत. आता सध्या गावबंदी आहे, लक्षात घ्या. उद्या जिल्हाबंदी होणार आहे, उद्या राज्यबंदी होणार आहे आणि तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा शिल्लक तुम्हीच ठेवलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दोष देण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद लावण्यापेक्षा राजकारणी लोकांनी आता आपण यांनाच उघडं पाडूया. मी खाली कमेंटमध्ये पुणे जिल्ह्यामधले काही मराठा नेते, मराठा अधिकारी यांची नावं सांगतो की ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि म्हणून हे गप्प आहेत. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी अन्याय होत असताना बघ्याची भूमिका घेणे म्हणजेच तो अन्याय करणाऱ्या माणसाला साथ देण्याची भूमिका असते. तसंच मराठा आरक्षणावरती जे पुढारी बोलत नाहीत याचा अर्थ ते मराठ्यांच्या सोबत नाहीयेत किंवा मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांचा पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हे असे कोण आहेत गप असणारे किंवा ठाम भूमिका घ्यायची नाही. आणि जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न येईल तेव्हा लगेच ओबीसीवरती अन्याय झाला नाही पाहिजे. एक नेते तर असे आहेत की मराठा आरक्षणाचा प्रश्न आला की ते लगेचच सांगतात मुसलमानांचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. अरे तुम्ही सगळ्या आयुष्यभर राजकारणामध्ये मराठा म्हणून सगळीकडे मिरवलं, तुम्ही ओबीसी म्हणून सर्टिफिकेट वापरली आणि तुम्हाला सारखा मुसलमानांचा पुळका. ठीक आहे ना, मुसलमानांचा पण प्रश्न असेल, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण मराठ्यांचं आलं की ते मराठ्यांचा पंक्तीला बसलेले लोक त्यांचं ताटात काही टाकलेलं नाही, लगेच दुसरी पंगत बसवा. अरे पहिल्या पंक्तीचं तर वाढून होऊ द्या, पहिल्या पंक्तीच्या लोकांनाच एक एक घास मिळू द्या, मग दुसरी पंगत बस. पहिली पंगत उठल्यावर दुसरी पंगत बसवायची असते. हे सामान्य जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही पक्के राजकारणी आहात. आणि आचारी पण तुमचाच आहे, वाढपी पण तुमचाच आहे. आमचं काहीच नाही, आमचे लोक फक्त पत्रावळ्या घेऊन बसलेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून आता आम्ही सोडत नसतो. आता आचारी पण आमचा असेल, वाढपी पण आमचा असेल, पंगत पण आमची असेल, ताटं पण आमची असतील आणि पोटभर जेवण पण आमचंच होईल, आमच्याच लोकांचं होईल. कारण 1-2 दिवस नाही, 75 वर्षाची ही उपासमार आहे. 75 वर्षाचा अन्याय हा बॅकलॉग अनुशेष भरून काढण्यासाठी मग असा समाजाला रस्त्यावर उतरावं लागते, असं समाजाला संघटित होऊन या पुढाऱ्यांना कोंडीत पकडावं लागते. आणि ही सर्व जबाबदारी आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न तयार होतोय किंवा भविष्यात होऊ शकण्याची शक्यता आहे, याला संपूर्ण जबाबदारी ह्या राजकीय लोकांची आहे. बेफिकिरीनं वागणं, बेजबाबदारपणे वागणं आणि लोकांच्या प्रश्नाकडे संवेदनशीलपणे न बघणं, याची ही किंमत म्हणजे आज ही महाराष्ट्रात पसरत चाललेली ही अशांतता आहे. आणि सरकारने ह्याच्यावर ताबडतोब उत्तर दिलं पाहिजे, ताबडतोब उत्तर काढलं पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि ते आता त्यांनी पहिले अन्नत्यागाचं आमरण उपोषण होतं, आता त्यांनी जलत्याग सुद्धा केलेला आहे, पाणी सुद्धा ते घेत नाहीत. त्याच्यामुळे मी जे म्हटलं होतं तुम्हाला की मी 7 दिवसाच्या आतमध्ये व्हिडिओ बनवतो, कदाचित तो उद्याच व्हिडिओ येईल आणि तो व्हिडिओचं नाव असेल टिकणारं आरक्षण कसं दिलं जातं, घटनेच्या चौकटीत आणि सुप्रीम कोर्टाच्या अटीत. तो व्हिडिओ 2च दिवसात मी किंवा उद्याच लवकरात लवकर लॉन्च करेल. कारण आमच्यासाठी आमच्या माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, आमच्या माणसाचे प्राण महत्त्वाचे आहेत. आणि सेनापती सुरक्षित राहिला
तर त्या युद्धाला किंमत आहे. आणि म्हणून आम्हाला आता गड आला पण सिंह गेला हा इतिहास परवडणार नाही, त्याची पुनरावृत्ती परवडणार नाही. गड तर आलाच पाहिजे, परंतु आमचा सिंहसुद्धा राखला गेला पाहिजे आणि नवीन इतिहासामध्ये म्हण तयार झाली पाहिजे. गडही आला आणि सिंहही आला, हा मराठ्यांचा इतिहास आपल्याला नवीन तयार करावा लागेल. धन्यवाद.